पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। त्या दिवशी वाचलंय बरं का, आता नाही वाचणार। कोण हात लावते? अर्जा अशी धक्काबुक्की करून प्रश्न सुटणार नाही। काय नाही, ह्याचा काहीतरी एकदाशी निकाल लावला पाहिजे। ए दीपाडॉन, लईच मंदे राव तुम्ही। तुझ्या दीदीला मी आता तेच म्हणलो ना की तू आणि अर्जुन पवित्र आहे। त्या रात्री तुमच्या दोघात तसं काही झालं नाही, सिद्ध करून दाखवा। अर्जा चल आपण परत येऊ मंदिरात। चल इथं निघू। नाही सरकार, मग अशी अपर्णा म्हणाली ते बरोबर आहे। आपण जर आत्ता इथून गेलो ना तर संपलं सगळं या ठिकाणी। अपर्णा, तुम्ही खचू नका, आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे तुमच्यावर। बघा, मी म्हणलंच होतं, काल बी पूजेत तिकडे तमाशा केला, आज बी इथं गोंधळ। या पुरीचा ना पायगुणच लय खराब आहे। काय तोंडाले ते बोलताय तुम्ही? आप्या, अर्जुन, काय करायचं म्हणताय तुम्ही? मी माझ्या बापूंच्या डोक्यावर हात ठेवून सांगते, मी काही चुकीचं केलेलं नाहीये। आणि मी माझ्या आईची शपथ घेतो, वर्षा विनायक कदमची, आम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये। एक मिनिट, एक मिनिट। अपर्णा, मागचा महिना दीड महिना तरी तू घरच्यांना खोटं बोलत आलीस ना, बरोबर ना? कुठे आई, कुठे आई? आला नाही का त्या? बरं जाऊ दे, तुझा तर काय विषयच नाही बाबा अर्जा। आणि यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा आपण। अरे मागे एक मिनिट, तुमचं हे अति होत आहे आता। आणि तेच ना, देवाचं ठरवणार रे तुम्ही कोण रे? देवाला माहिती आहे आम्ही काही चुकीचं केलं नाही ते। अहो तेच तर, तुम्ही सगळे का बोलताय देवाच्या वतीनं? तुमचा विश्वास आहे ना देवावर, मग तो बघल की काय करायचंय ते। तुमच्या पापाची शिक्षा गावाला भोगा लागली नाही पाहिजे, कळलं का? ए तू गप बस रे। बंटी बेटा, बाद झाला आता। हे बघ, जे करतेल ना ते भरतेल। हा, हे बघा सगळे का त्या दिवशी जे काही घडलं ते फक्त यांना आणि फक्त देवालाच माहितीये। आपण काय ते सगळं देवालाच विचारू, कौल लावू। ठीक आहे, लावा कौल। कौल लावण्यासाठी दोन्हीकडचा एक एक माणूस माझ्या बरोबर आतमध्ये या। चला मी येतो। हा मी पण येतो। थांबा, ते म्हणताय तसं आपण कौल लावू, पण कौल जर तुमच्या बाजूने नाही लागला तर तुम्हाला डायरेक्ट गावातनं हाकलून देण्यात येईल, तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना पण। कारण तुमच्या पापात ते तेवढेच सहभागी आहे। चला कौल लावू, या। अर्जुन, अरे आपल्या बाजूने कौल नाही लागलं तर? मुळात ते कौल कौल असतं काय? ही लोकच लावतात ना कौल। आप्पे, मला माहिती आहे कौल लोकच लावतात ते, पण आपण काय चुकीचं वागलोय का? आणि आता जर आपण मागं हटलो ना तर आयुष्यभर ही लोक नीट वागवणार नाही आपल्याला। एकदा काय ती कांडका पडवूनच जाऊ दे ना। अरे पण, आणि तुला सांगतो आप्पे, मला माझ्या नियतीवर लई विश्वास आहे। तुझं लग्न ठरलं होतं ना तेव्हा हारून बसलो होतो मी अक्षरशः। तेव्हा मला माझ्या नियतीने साथ दिली, आणि आज बघ तू माझ्या बरोबर आहेस। आणि माझा विश्वास ठेव, हा कौल आपल्या बाजूनेच लागणार आहे। भैरवनाथाच्या नावानं चांग भलं।
सध्यामध्ये जाऊ का आता मंदिरात ती पण थाटात ओ श्री खिलाडी कुमार आणि सौ खिलाडी कुमार चला की आई सगळंच कसं हे बघ बाळा तू अजिबात काळजी करू नको प्रत्येकाची येळ असते आता ह्यांची आहे तुझी बी नक्की येईल बघ संकल्पराव आप्पी आणि अर्जुन एकत्र आहेत ही त्यांची ताकद आहे. ज्या दिवशी आपण त्यांच्यात फूट पाडू त्यांना वेगळं करू ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण बाजी मारलेली असेल मग त्यांचा दुराळाच. दर्शन घेऊया. मी असं नाही येणार. मी दंडवत घालत येणार आहे गाभाऱ्यापर्यंत. अरे अर्जात दंडोत देवाने एवढं लग्न मान्य केलंय कौल दिलाय आमच्या बाजूने असंच कसं यायचं. अरे अर्जुन पण तू आप्पे तूच म्हणतीस ना तुला सुचल ते करतो तू आता सुचलं दंडवत घालतच गाभाऱ्यापर्यंत जायचं. का भैरवनाथाच्या नावानं सांग बरं. काळ भैरवनाथाच्या नावानं सांग भलं. देवा तुला काय वेगळं सांगू तुला तर माहितीच आहे की सगळं. आज इथं दंडवत घालत आलोय मी कारण मी लय खुश आहे. आप्पी संग लग्न झालं म्हणून खुश आहे. तो आमच्या बाजूने कौल दिलास म्हणून खुश आहे. देवा मी नवच बोलतो आत्ता. आप्पी कलेक्टर झाल्यावर आहे ना घरच्या देवघरापासून तुझ्या गाभाऱ्यापर्यंत दंडवत घालतच येणार. बाकी काय नको मला. आमच्या पाठीशी असाच उभा राहा तेव्हा सगळ्यांचं भलं कर आणि त्यामध्ये आम्हाला दोघांना थोडीशी जागा दे. देवा तू पाठीशी आहेस ना याच लई भारी वाटलंय. बाकी काही मागणं नाही बघ सगळ्यांचं भलं कर बस. आपे तू खुश आहेस ना आता. म्हणजे देवाने कौल दिला आपल्या बाजूने. मला आपल्या नात्याबद्दल शंका नव्हतीच. आपलं नातं पवित्र आहे माहितीये की मला. देवाच्या कौलाची गरज गावच्या लोकांना होती मला नाही. तुला अजून पण हे बघ माझा मुद्दा वेगळा आहे. तू माझ्या गळ्यात मला न विचारता मंगळसूत्र घातलं हे नाही पटलंय मला आणि पचलंय नाही. बाहेर नवरा बायको असू पण दोघात नाही एवढंच. माहितीये मला. अर्जुन अर्जुन
अर्जुन तू काय करतोयस? वर खाली उतर चल. अर्जुन नाही, 86 आहे 86. अर्जुन तर मग आतमध्ये होता. अर्जुन काय चाललंय तुझं? खाली उतर. नाही आप्पे, तू अर्जुनवर रागवलीस ना, त्याच्यावर नाराज आहेस ना. 86 वर नाही ना. अर्जुन तू काय चेष्टा लावलीये? चेष्टा? आप्पे अगं तुझ्यासाठी मंदिरावर चढलो मी, तुला चेष्टा वाटते होय? तू खाली उतर म्हणलं ना. आधीची गोष्ट वेगळी होती, आपलं लग्न झाले, लोक बघतील. हा मग बघू दे ना लोकांनी. लोकांना माहितीये 86 असंच करतो काहीतरी. तू 86 काही वेगळा आहेस का? उतर खाली चल लवकर. हो आप्पे, 86 आणि अर्जुन वेगळा आहे. फक्त तुला माहितीये 86 कोण आहे, तूच ओळखते 86 ला. आणि आप्पे 86चं काय चुकलंय का? तू नाराज नाही ना त्याच्यावर? अरे नाही, मी त्याच्यावर नाही नाराज. तू खाली उतर चल लवकर. म्हणजे 86 खाली आला तर तू नीट बोलणार ना? हो बाबा तू खाली तर उतर, आपल्याला घरी जायचंय. तुला माहितीये ना आताच एवढा तमाशा झाला. चल खाली उतर. हा कुणाला खाली उतर म्हणली? खाली कुणाला उतर म्हणली म्हणजे? 86 म्हणते खाली उतर चल. गाशी आलो, थांब. सावकाश. काही गरज आहे काशी वर चढायची? पडला चढला असतस तर. ते 86 चढला होता वर. अर्जुन त्याला किती म्हणत होता नको चढू नको चढू. 86 ऐकतोय का? सावकाश. अर्जुन काय करायचं रे तुझं? सोपं आहे आप्पे, प्रेम कर. तू घरच्यांना काय सांगितलं? कुठे आहेत सगळे? त्यांना म्हणलं जावं की घरी, आता नवीन लग्न झालेलं जोडपं आहे, कशाला त्याच्या माग माग करताय? काय चाललंय तुझं? घरी चल, चांगलं नाही वाटणार तसं. तू चल बरं घरी. आणि असं वर बीर चढायचं नाही हा. पडला असतस तर. काळजी वाटायला लागली की तुला? अरे तसं नाही आप्पे, तू खुश राहावं असंच वाटतं मला फक्त. आणि त्यासाठी काय बी करायला तयार आहे मी. चल घरी. घरी जायचंय पण जाताना एक काम राहिलंय, तेवढं करायचं. काय आता? अगं आत्ताशी भैरवनाथांनी कौल दिलाय, अजून एक महत्वाचा कौल बाकी आहे. म्हणजे चल तुला सांगतो. अरे काय सांग? चल चल चल. अगं मग मी त्या देवळातलं पुजारी आहेत का नाही, त्यांनी सांगितलं होतं कौल लावायला. आणि बरोबर उजव्या बाजूच फुल पडलं. मग काय त्या सफारीचं तर तोंडच चुरगळले. लई नडत होता मी ना कामाचा. मम्मी आता कळलं का तुला तेव्हा कसला बाद आहे ती? दिप्या, अरे कशाला त्याच्यावर सारखं बोलत बसायचे रे? झालं ते झालं. अरे पोरांनो, पण मग दर्शन झालं का नाही झालं दोघांचं? मग अक्का झालं की. शिशंत दंडवत पण घातला. भारी की चकोली. मम्मी शेणच्या भारी ना आपला? हो हो, एकदम सगळ्यात भारी बघ. भारी म्हणा. त्या दोघांनी देवळात येऊ नये म्हणून अख्खं गाव एकत्र आलं ना, ह्यातच आलं सगळं. जाऊ दे सुषमा, कशाला बोलायचं आपण? हा झालं ते झालं. सुषमा, स्वयंपाक झालाय ना तुझा? वय झालं की, पण असं काय विचारताय? अगं तू इथं हा कौल अजून बाकी आहे. आलेच बघते. पहिल्यांदाच दोघं घरी आल्यात, लय चिडचिड करू नकोस. का पण आहो सुषमा. बरं झालं आला. नमस्कार अक्का, कशात? नमस्कार. बरी आहे मी. आई मम्मी अजून राग गेला नाही का ग? आप्पे, तूच बोल तिच्याशी. थांबा आप्पे, उमऱ्याच्यात पाऊल टाकायचं नाही अजिबात तू. अगं सुषमा, असं काय करतेस? हे बघा, मी काय चुकीचं बोलत नाही करत नाहीये. अहो आई, आमचं ऐकून तरी घ्या ना. काय बाकी राहिलं आता? झालं की सगळं आता ऐकून आणि करून. मम्मी एवढी चिडल्यास का ग? फार घरात येऊ देणं झालीस मला. मम्मी अगं देवानं कौल पण आपल्या बाजूने दिलाय की, मग कशाला चिडतेस तू? देवाने जरी कौल दिले ना तरी तरी अगं तरी काय? हा ग पण सुषमा, जे काय झालं त्यात आप्पीची आणि अर्जुनची काय चूक आहे ग? मम्मी माझं लग्न संकल्पशी व्हावं अशी इच्छा होती का ग तुझी? नाही, तुझं त्यांच्याशी लग्न झालं नाही याचा अजिबातच राग नाही मला. उलट तुम्ही सगळे सांगताय तसं जर का तो खरंच नीच असेल ना, तर मी तर म्हणेन बरंच झालं, माझी पोरगी वाचलीच म्हणेन मी. हा मग झालं तर अजून काय पाहिजे सुषमा? हवा असं काय करताय तुम्ही? पोरीच्या प्रेमात तुम्ही एवढा आंधळ झालाय, पण तिला कदर आहे का त्याची?
अहो, एवढा विश्वास ठेवला तिच्यावर तुम्ही मी, पण काय उपयोग झाला? तिला एकदा तरी वाटलं असं सांगावं आपल्याला की ह्योच चेंज आहे. काय काय होऊन नाही गेलं सांगा बघू. चौकात फ्लेक्स लागला, घरात माणसं आली, मारायची धमकी दिली, पण हिला एकदा बी आपल्याला सांगावं असं वाटलं नाही. आपल्याला विश्वासात घेतलं नाही. तिने घेतलं का? मम्मी चुकलं ना ग माझं. अहो आई, आम्हाला कळलंच नाही काय करायचं ते. आम्ही दोघं घाबरून गेलो होतो. घाबरला होतात अर्जुनराव तुम्ही आणि घाबरला होतात. अहो, त्या आमदाराच्या पोराला मारलं तुम्ही, तेव्हा नाही घाबरलात? हो, आमच्या लग्नघरात तुम्ही वावरत होतात, काम करत होतात, घरातलं असल्यासारखं राहत होतात आणि म्हणताय घाबरलं होतं. हो, तिचं जाऊ देत, पण तुम्ही तरी सांगायचं होतं ना एकदा. काकी अहो झाली त्यांच्याकडनं चूक, घ्या की आता समजून. चूक? युवा गप, ही काही साधी सुधी गोष्ट वाटली का तुला? हा, बरं जाऊ दे, तिने मला नाही सांगितलं, पण अगं ती सारखी बापू 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 करत असती, मग ते बापूंना एकदा सांगावंच नाही वाटलं तिला? हा अप्पे, अगं तुझं लग्न झाल्यापासून तुझे बापू रात्री शांत झोपले नाहीत, दचकून उठतात सतत, झोपेत बी तुझंच नाव घेत असतात ग. बघ बघ किती जीव आहे त्यांचा तुझ्यावर. आणि तू सुषमा, अगं हे कशाला सांगायचंय? आणि हे सगळं त्यांना दारातच ऐकवणार आहेस का तू? हो काकी, सॉरी ना. नाही, तुम्हाला सगळ्यांना त्यांना आत घ्यायचं असेल ना तर घ्या, पण अप्पे अर्जुनराव, याचा अर्थ मी तुम्हाला माफ केला असा होत नाही. मम्मी तू जेव्हा मनापासून माफ करशील ना तेव्हाच येईल मी घरात. अगं अप्पे, पण तू असं कसं? अगं हे घर आमचं पण आहे की, आम्ही बोलवते म्हणून तर ये. दिप्या, आपण आतापर्यंत मम्मी ऐकत आलोय ना, मग आता पण तिचं ऐकायचं. आणि मामी, तुमचा राग साहजिक आहे, फक्त तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. जातो आम्ही. सुषमा, अगं पोरं पहिल्यांदा आलेत, गोडाधोडाचं जीव खाऊ घालायचं, गोड बोलायचं ते राहिलं बाजूला, त्यांना काय ऐकवलंच? नाही नको बापू, जाते मी. मम्मी, एखादं रुजलेलं वाढलेलं रोप असं उपटून नव्या ठिकाणी लावतात ना, तेव्हा कसं होतं तसं झालंय माझं. त्या नव्या ठिकाणी रुजायचं कसं, वाढायचं कसं हे विचारायचं होतं का? तुझा राग गेला की सांगा. दिदे, दिदे ऐक की. सुषमा, दिदे ऐक क्या ग. अप्प्या, काय ऐक की. दिदे ऐक क्या ग. ऐक की. ऐक ना, मम्मी काय बोलली ते मनावर घेऊ नकोस बा. अगं तुझं हक्काचं घर आहे, माहेर आहे तुझं, तू कधी पण येऊ शकतीस. हो नाही बापू, तिचं काही चुकलं नाही, मी खोटं बोलले ना तिच्याशी, मग त्याची शिक्षा मला मिळायलाच पाहिजे. अगं पण तुम्ही जोडीने पहिल्यांदा आलाय घरी, काही गोडाधोडाचं केलं असतं. बापू, आता ती जेव्हा मला माफ करेल ना तेव्हाच येईल मी घरी. भाऊजी, आपली तू माझ्या घरी चल ना, आपण तिकडे करू काहीतरी गोडाधोडाचं. वहिनी, कशाला राहू द्या उगाच तुम्हाला त्रास. नाही हो भाऊजी, तुम्ही पहिल्यांदाच घरी आलेत आणि तुम्ही असंच जाणार बरोबर नाही दिसत. बापू बरोबर म्हणतात. चला जाऊ आपण. पोरांनो चला, तयारीला लागा. या लवकर. हा, तुम्ही चला पुढे, मी आलो लगेच. हा या लवकर या. मी येतो लगेच. तुम्ही चला, पिऊकडे चला. सॉरी, माझ्यामुळे तुझं माहेर तुटलं, मम्मी रागवली तुझ्यावर. अरे नाही अर्जुन, तू अजून मम्मीला ओळखलंच नाहीये. म्हणजे कालपर्यंत ती तुला अरे अरे कार्य करत होती ना, आता बघितलंस. अहो अर्जुनराव म्हणली, एवढं चिडून पण तिने तुला जावायचा मान दिला.
त्यातच आलं की सगळं.